भाजप आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंचे निकटवर्ती असलेल्या वाल्मिक कराड यांच्या विरोधात अतिशय आक्रमक भूमिका घेतली आहे। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मुद्दा धस यांनी विधानसभेत सुद्धा पोटतिडकीने मांडला, तर हाच मुद्दा लोकसभेत शरद पवारांचे खासदार बजरंग सोनावणेंनी उपस्थित केला। त्यानंतर सुरेश धस यांनी राख आणि वाळू माफियांचा प्रश्न सभाट्यावर मांडला। परिणामी बीड जिल्ह्यात सुरेश धस यांचं मराठा नेतृत्व उभं करण्याचा हा प्रयत्न आहे का, हा प्रश्न सुद्धा निर्माण झाला। भाजपचे आमदार सुरेश धस यांनी दुहेरी लढाई सुरू केली आहे। रस्त्यावर उतरूनच नव्हे तर विधानसभेत सुद्धा सुरेश धस यांनी आक्रमक पवित्रा घेतला। विष्णू चाटे सांगतोय 20 मिनिटात तुझा भाऊ घरी येईन, तू घाबरू नको। परत कॉल केला 20 मिनिटात तुझा भाऊ परत येईन, घाबरू नको। आशेने फोन करत राहिला हो अध्यक्ष महोदय आणि त्याला मारलं। आमदार सुरेश धस यांच्या विधानसभेतल्या भाषणामुळे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं क्रौर्य राज्याला कळलं। सभागृहामध्ये सुरेश धस यांनी भाषण केलं आणि सुरेश धस यांनी या घटनेचा जो घटनाक्रम आणि अतिशय सविस्तरपणे ज्या पद्धतीने ते सभागृहाला सांगितलं, त्यानंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात या घटनेची खूप चर्चा सुरू झाली। महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर ते तुटून पडलेत। इतकंच नाही तर धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावरही जोरदार निशाणा साधला। परळीत अनेक गायरान जमिनींवर बेकायदेशीर ताबा मिळवल्याचा आरोप सुद्धा धस यांनी केलाय। वाल्मिक कराड यांची जिल्ह्यात दहशत असून खंडणी उकळण्याचे आणि ती आकांपर्यंत पोहोचवण्याचं काम तेच करतात, असंही धस म्हणाले। परिणामी महायुतीतील मित्रपक्षाच्या नेत्यावर टीका करणाऱ्या सुरेश धस यांना पक्षाची मूकसंमती आहे का, असा प्रश्न निर्माण झालाय। बीड जिल्ह्यामध्ये भाजपचं एक प्रमुख नेतृत्व म्हणून मुंडे यांच्यानंतर, पंकजा मुंडे यांच्यानंतर सुरेश धस यांच्याकडे पाहायला जाऊ लागलेलं आहे आणि आपसुकच एक मराठा आमदार म्हणून त्यांना ही संधी जास्त मिळते की काय, त्यांना कुणाचं पाठबळ आहे याची चर्चा सुरू झालेली आहे। परंतु हे जरी टाळता येणं अशक्य असलं अशा प्रकारच्या चर्चा, तरी त्या हत्येचं गांभीर्य कमी होत नाही, हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे। खासदार बजरंग सोनवणे यांनी संतोष देशमुख हत्येचा मुद्दा थेट लोकसभेत उपस्थित केला होता। तसंच सोनावणे यांनी या विषयावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सुद्धा भेट घेतली होती। यानंतर भाजप आमदार सुरेश धस यांनी आक्रमकपणे किल्ला लढवायला सुरुवात केली। बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी, राख माफिया, वाळू माफिया हे प्रश्न त्यांनी उपस्थित केले। या माध्यमातून बीड जिल्ह्यात मराठा नेतृत्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा सुरू झाली। मराठवाड्यात मनोज जरांगे पाटील मराठा नेता म्हणून उदयास आलेत। या पार्श्वभूमीवर सुरेश धस आता आक्रमकपणे बीड जिल्ह्याच्या राजकारणात उतरलेत। अगदी मित्रपक्षाच्या नेत्यांची सुद्धा कोंडी करतायत। त्यामुळेच भाजपकडून मराठवाड्यात नवा मराठा नेता प्रस्थापित केला जात असल्याची व्यूहरचना असल्याचं बोललं जाऊ लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।